आहेत वांगे. आपण करणार आहोत आज वांग्याची भाजी. तर यासाठी लागणार आहे एक बारीक चिरलेला कांदा, 3 बारीक चिरलेले कांदे आणि लहान चिरलेली कोथिंबीर बारीक, आणि ही आहे आलं आणि लसणाची पेस्ट ठेचून घेतले. हे आहे कढीपत्ता आणि हे आहे खोबर. तर खोबर बारकं वाटून घेतले, मी मिक्सरमधून नाही काढलेलं, वाटूनच घेतलेलं आहे. हे आहे मोहरी. हा 1 चमचा घेतले. तर हे आहे तीळ 1 चमचा आहे, अर्धा चमचा जिरं, अर्ध्यातला अर्धा चमचा काळा मसाला, 6 जिरे आणि दालचिनी, तेजपत्ता, 1 मिरा आणि 1 लवंग आहे, आणि हे आहे काळं मीठ. हे आहे सुहाना मटन मसाला, महाराजा मिक्स गरम मसाला. तर मी हे भाजीला वापरणार आहे. चला तर मग भाजी बघूया. हे घेतलेले आहे मी मोठाले 2 चमचे तेल. चला आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता टाकणार आहे मी मोहरी. आता टाकणार आहे जिरं. आता टाकणार आहे कढीपत्ता, आहे तेजपत्ता, आता टाकणार आहे तीळ. आता आपण टाकून घेणार आहे खोबरं, आलं लसूण. वाह वाह, काय सुगंध सुटला आहे फोडणीचा. तर आपण आता टाकणार आहे मसाला. हे आहे मसाला. तर आता आपण परतून घेऊया छान असं. तर आता आपण टाकून घेणार आहे वांगे. मस्तपैकी असं धुवून टाकलेले आहेत, पण अजून खंगाळून टाकते. यामध्ये टाकणार आहोत आपण हळद. तर आता आपण ह्यावर 1-2 मिनिटच बारीक आचेवर मी झाकण ठेवणार आहे. मस्त आता 2 मिनिटं झालेले आहेत. तर मस्तपैकी आता वांगे आपले वापरून घेतलेले आहे. तर यामध्ये मी टाकणार आहे 1 ग्लास पाणी. हो, पाऊस येते. आता चला आपली भाजी उकळून घेतलेली आहे. तर आता मग आपली भाजी अशी उकळते. आता उकळून घेते. आता बारीक गॅस करून आपण वांगी शिजायला ठेवू. तर आता आपली भाजी शिजून झालेली आहे. तर त्यासाठी टाकणार आहे मी अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट. कूट शिजून 5 मिनिटं झाले की मग नंतर कोथिंबीर टाकायची. आता 5 मिनिटं झालेले आहेत. तर आपण टाकणार आहेत कोथिंबीर. कोथिंबीर टाकून आपण 1 उकळी येऊ देणार आहोत, म्हणजे की आपली कोथिंबीर एकजीव होते भाजीमध्ये. त्यासाठी आपण खळखळ 1 उकळी उकळू देऊत. आता करणार आहोत आपण गॅस बंद. चला तर मग गॅस बंद केलेला आहे. तर आता आपली भाजी मस्तपैकी असं शिजून झालेली आहे. तर आपण बाजरीची भाकर आणि वांग्याची भाजी असं झणझणीत खाणार आहे. अशी भाजी झालेली आहे आपली. तर चला तर मग आता झणझणीत बाजरीची भाकरी आणि वांग्याची भाजी मस्तपैकी आपण खाऊन घेणार आहे. तर चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल
सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.